तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। लोकप्रिय आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते श्री सद्गुरू कॉलनी 24 तास वीज व बस स्टॉप बोर्डाचे उद्घाटन सोहळा। युवा शक्ती कोणतेही काम करू शकते। कोणत्याही कामाचा पाठपुरावा केल्यास ते काम पूर्णत्वास जाते। ते काम येथील सद्गुरू कॉलनीतील युवकांनी करून दाखवलं आहे। नागरिकांना राहण्यासाठी चांगले रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा गरजेचा असून आज आपण बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या श्री सद्गुरू कॉलनी निपाणी येथे 24 तास लाईट बस थांबा तयार करून दिला असून येत्या काळात निपाणी शहर उपनगराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी सांगितले। निपाणी रामपूर रोडवरील उपनगर श्री सद्गुरू कॉलनी येथे उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या। प्रारंभी आमदार सौ जोल्ले यांच्या हस्ते 24 तास डीपी बोर्डाचं उद्घाटन करण्यात आलं। यानंतर बस थांबा फलकाचं अनावरण करण्यात आलं। प्रास्ताविक महानंदा हिरेमठ यांनी केलं। कार्यक्रमासाठी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले। तर लाईट नाही म्हणून मला काय माहित होणार? मी काय घरोघरी येऊ शकत नाही, मी काय कुठल्या कॉलनीमध्ये फिरू शकत नाही। कुठेतरी गावामध्ये वॉर्ड वाईज येतो, खेड्यामध्ये गाव वाईज येतो, परंतु कुठल्या गल्लीत काय हवं आहे हे कळायला पाहिजे। तर तिथले कार्यकर्ते फार महत्वाचे। आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्या योगेशचा दोघं नवरा बायकोंना तुम्ही सत्कार केला। असे आपले योगेश, त्याच पद्धतीने आनंद घाटके, महादेव माने, तानाजी चौगले, शंकर चिमणे, ओंकार हालपनवर, बंडा जलपुरे, संतोष जाधव, हेमंत माने, ओंकार ज्वारे आणि कोण राहिलं? हे सर्व मुलं, मला खूप अभिमान वाटते त्यांना। किती तुमच्यात शक्ती आहे तेवढं जोरात टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन करायचं, कारण ह्यालाच म्हणायचं युवा शक्ती आणि स्त्री शक्ती। हे युवा शक्ती काम एकदम मनात आणते ना, ते कडेला जाऊ तोपर्यंत त्यांनी थांबत नाही। ह्याला उदाहरण म्हणजे योगेश आणि हे टीम। कारण योगेशने माझ्याकडे एकदा आला आणि सांगितला, वहिनी सद्गुरू कॉलनीमध्ये पाणी लाईट नाही आहे। मी विचारलं, मी तेवढं लक्षात घेतलं नाही। हा बघूया घे म्हटलं, तरी पण तो सोडला नाही। रोज 10 फोन येत होता, मी त्याचा फोन उचलायचं बंद केलं शेवटला। म्हणजे पाठपुरावा करायचा तर असं करायला पाहिजे, कारण आम्ही पण रोज अशा कार्यक्रमात असतो, रोज 1000 लोकांना भेटतो, रोज 1000 कामाचं चर्चा करतो, परंतु लक्षात राहत नाही आम्हाला कुठं काय पाहिजे आहे, कोण काय सांगितलंय। म्हणून योगेशला 4-5 वेळेला हू म्हटलं, त्याच्यानंतर तो पण काय केला, सोडला नाही। ह्या सगळ्या मुलांना घेऊन गेला। कुठं? सुनील पाटलांच्याकडे गेला, परत ह्यांच्याकडे गेला, अध्यक्षांच्याकडे गेला, मालिंगांच्याकडे गेला, उपाध्यक्षाकडे गेला आणि सगळ्यांना त्यांना पण ऍक्टिव्ह केलं ते सगळी मुलं। कारण हे तेवढंच ऍक्टिव्ह झालं तर कसं होणार काम? ह्या सगळ्यांकडे जाऊन त्यांना सगळ्यांना ऍक्टिव्ह केलं आणि एक दिवस सगळी मिळून माझ्याकडे आली आणि सांगितलं असं असं आहे। मग ही मुलं सगळी आल्यानंतर मला पण काहीतरी, बाबा होय तर खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे। योगेश एकटाच सांगितलं तर कसं आम्हाला खरं वाटणार? म्हणून टीम वर्क म्हणतात। एक काठी दिलं तर मोडू शकतोय आणि 5-6 काठीचं 10 काठीचं बंडल करून दिलं तर मोडा म्हटलं तर मोडायला शक्य आहे? असं ह्या मुलांच्या मध्ये एकजुटी होती, म्हणून आज लाईट तुमच्या कॉलनीमध्ये आली। आणि त्याला सहकार्य म्हणून आपले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमचे नगरसेवक, आपले सभापती सगळ्यांनी देखील त्यांना सपोर्ट केला। आणि आज आल्यानंतर मी सांगितलं की त्याच दिवशी अक्षयना फोन केला। अक्षयना सांगितलं जाऊन एस्टिमेट करून घ्या आणि किती खर्च येतोय बघा आणि काय पण करून आम्ही तिथं लाईट द्यायला पाहिजे। कारण बघा, शहरातल्या लोकांना काय हवं असतं? आपल्याला राहण्यासाठी सुंदर घरं पाहिजेत। घरं तुम्ही बांधून घेता, तुमच्या शहरामध्ये असं काही प्रॉब्लेम नसतं। एवढंच नाही, तिथं आपण जिथं राहतो तिथं चांगले रस्ते पाहिजेत, चांगले गटारी पाहिजेत, लाईटची व्यवस्था चांगली पाहिजे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे। ह्याच्यापेक्षा जास्त काय अपेक्षा आहे तुमचं? नाही। परंतु हे त्या मुलं येऊन सांगितल्यानंतर मला पण चिंता पडलं की अक्षयनं सांगितलं जाऊन एस्टिमेट कर बाबा लवकरात लवकर आणि किती होतंय बघून मला सांग म्हणून सांगितलं। ती मुलं आणि परत आली, ते एस्टिमेट करू तोपर्यंत पण त्यांना धीर नव्हतं आणि परत 2-3दा मी कुठं आहे तिथं हुडकत आली। मी म्हटलं जरा धीर धरा, असं लगेच होत नाही, सरकारी कामं आहेत
आता आम्ही सांगितलं तर 6 महिन्यात जात आहे, परंतु 6 महिने जाऊ देत नाही, 2 महिन्यामध्ये मी करून देतो, थोडं तरी जरासं गप बसा. नाही म्हटलं आमच्या कॉलनीत बघायला यायलाच पाहिजे तुम्ही. आलतो ना? हा, सोडलं नाही तर नाही. तुम्हाला खरं वाटत नाही ना आम्ही सांगतायला, तुम्ही इथं येऊन बघा, मग तुम्हाला लक्षात येईल आम्ही कुठल्या पद्धतीत आहे. मग एक दिवस त्यांनी सांगितलं म्हणून संध्याकाळच्या वेळेमध्ये मी आलो. आल्यानंतर सगळ्यांच्या घरात गेलो, माझ्या माता बहिणी सगळ्या आल्या, थोड्या दंगा केल्या, थोड्या समाधानानं सांगितल्या, थोड्या रिक्वेस्ट केल्या. कारण स्वाभाविक आहे, कारण आम्ही राहतो तिथं व्यवस्था नाही तर राग येणं हे साहजिक आहे. परंतु रागानं बोललं म्हणून मला काही वाईट वाटत नाही, कारण माझं माहेरच आहे, माझ्या वहिनीच बोलतात आम्हाला, दुसऱ्या कुणाला. जो खर्च आला तो वहिनीजीने स्वखर्चातनं केला. स्वखर्चातनं लोकांच्यासाठी खर्च करून काहीतरी उभारण्यासाठी देणारा नेता विरळाच. एवढंच नाही तर आता बससाठी सुद्धा पाहिलं की मुलांची जी येण्या जाण्यासाठीची तारांबळ होत होती, त्रास होत होता, लोकांना गावात जाताना जो प्रॉब्लेम होत होता, ती सुद्धा अडचण, छोट्या छोट्या अडचणी असतात, पण तो विचार सुद्धा करणारा नेता नसतो आणि तो आपल्या अण्णाजी वहिनीजी करतात. आणि ह्याचा मला खरोखर सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठी वहिनी ह्या सगळ्यांच्याकडनं तुम्हाला मनापासून धन्यवाद अर्पण करते आणि थांबते. म्हणजे आम्हाला सुविधासाठी फोन येत होते, भेट होत होते, पण आज योग आला त्याला कारणीभूत म्हणजे आमच्या वहिनीने इथं सुविधा देण्यासाठी जे काही एस्कॉम डिपार्टमेंट असतील, तसंच इथं बस स्टॉपसाठी जे आपले KSRTC यांना सांगून इथं बस स्टॉप आणि लाईटचं जे TCचं काम करून इथं शेतीची लाईट होती प्रामुख्याने, तेवढीच 2-3 तास तेवढीच दिवसातून होती आणि ती 24 तास काम लाईट राहण्याचं काम वहिनींनी आणि इथल्या स्थानिकांनी सर्वांच्या हातभाराने हे झालेलं आहे. हे अशा पद्धतीने जर कामं जर होत राहिली तर निपाणीत काहीच कामं राहणार नाहीत असं मला वाटतंय. आणि वहिनींच्या ह्याच्यातनं आजपर्यंत सगळी कामं झालेली आहेत आणि निपाणीत आता बरेच कामं पूर्ण झालेले आहेत आणि काही कामं नाहीत असं वाटतं. आणि इथलंही काम भविष्यातले जे काय असतील ते पूर्ण करून देतील. आणि आम्ही हे ऐकलं नसेल, ही फर्स्ट कॉलनी आहे की तुमच्या संघ आमदार खिशातनं पैसे घालायला लागले असं तुम्हाला दुर्मिळ मिळणार आहे आणि ऐकायला नाही आहे. आणि अशा लोकांच्या पाठीशी आपण असावं हे तुमच्याही डोक्यात असायला पाहिजे, कारण असं वारंवार होत नसतं. एवढंच सांगून मला 2 शब्द सगळ्यांना सांगितले, आमच्या नगराध्यक्ष, आमचे उपनगराध्यक्ष सुनील अण्णा पाटील या सगळ्यांना सांगितले की आम्हाला इथं जरा लाईटची सोय पाहिजे आणि इथं राहणाऱ्यांना जरा बस थांबा वगैरे आणि थोडं सुविधा करून द्या आणि त्यासाठी अण्णा वहिनींना आपण विनंती करूया. तर अण्णा वहिनीने ज्या त्यावेळी भेट झाली त्यावेळी त्यांनी करूया आणि काय बी करून संपूया विषय. त्यासाठी मला एक कौतुक तुमचं सगळ्यांचं करायचं आहे. ह्या कॉलनीसाठी मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, यांनी कुठलंही राजकारण न करता फक्त अण्णा वहिनींचं पाठ घेऊन आणि फक्त त्यांच्या मागे राहून त्यांनी किती वेळा सांगितलं त्यावेळी आले आणि विनंती करून हे काम करून घेतलंय. तुमचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो. त्या अभिनंदन संगत मी वहिनी ह्यांनी जे लाईटचं जे सांगितलं, हे लाईट बसवण्यासाठी असं बघायला गेलं तर खूप मोठा खर्च होता, खूप मोठा म्हणजे 5 लाखाच्या वर होता, हे मला बी माहित होतं. पण काय झालं, वहिनीजींनी काय केलं, असू दे, KEBच्या लोकांना बोलले, टेंडर घेणाऱ्याला बोलले, बाबा आपल्याला एक गरीब कॉलनी आहे, यांना कमीत कमी खर्चात करून द्या. मग ते ठरलं. मग ते 5.5 वर आलं. 2.5 लाख मध्ये ह्या कॉलनीच्या लोकांनी म्हटले आम्हाला जे बी डिपॉझिटला खर्च येणार होता आम्ही सगळी घालायला तयार आहे, वहिनी तुमचा हातभार लागायला पाहिजे. तर वहिनीने उदार मनानं आणि एवढं यानं सांगितलं की तुम्ही करा जावा, मी देतो पैसे. आणि लगेच त्यांनी एक प्रक्रिया केली. चौगुले साहेबांनी लगेच हे कामात लगेच तयारी केली आणि एवढं सुंदर लाईट बसवल्यात. आज काल रात्री लोकांनी मला सांगितलं, इथं बघितल्यावर आम्हाला एवढा आनंद झाला की म्हणजे कौतुकास्पद आहे. आता बहिणीजी मी जास्त बोलत नाही, फक्त एवढं सांगतो, हे जे काम केलंय हे काम तर काहीच नाही आहे. हे वहिनींच्यासाठी काहीच काम नाही, ह्याच्यापेक्षा धापट त्यांनी काम करतात, कोटीत काम करत असतात. पण आपल्या कॉलनीसाठी एवढं योगदान दिलं ते बी आम्हाला फार महत्वाचं आहे. ह्याच्या पुढे बी आपण वहिनींच्या मागे लागून जे बी आपली कामं आहेत ती आपण सगळेजण करून घेऊया आणि एकमतानं आणि एक चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.